नमस्कार श्रोते हो, मी सोनाली ढपाले राऊत. चपराक प्रकाशित द गो शिर्के लिखित आई या पुस्तकातील दैवत माऊली हे प्रकरण वाचून दाखवत आहे. दैवत माऊली. मराठी संतांना विटाई ही आपली माता वाटते. वारकरी संप्रदायातील भक्त पुंडलिक हे मातृपितृ भक्त होते. ज्ञानेश्वरांनी देखील मातापित्यासंबंधीची प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी बाप रखुमादेवी वरू विठ्ठलू ही नाममुद्रा स्वीकारली होती. अवघाची संसार सुखाचा करीण या अभंगात त्यांनी विठ्ठल ही आपली माऊली आहे आणि पंढरपूर हे माहेर अशी कल्पना मांडली आहे. तीच संकल्पना वारकरी संप्रदायातील संत तुकाराम यांनी उचलून धरली आहे. संत तुकाराम यांनी विठ्ठलाला माऊली म्हटले आहे. प्रपंचातील नश्वरता जाणणारे हे संत विठ्ठलालाच मातृपद देतात. तुका म्हणे माझी विठ्ठला माऊली अनेकांचे बोली चाड नाही असे स्पष्ट मत संत तुकारामांनी व्यक्त केले आहे. आईशिवाय बाळाची हुरहुर कासावीसपणा जसा वाढत जातो तसे संत तुकारामांचे विठ्ठल माऊलीबद्दल होते. अंतरात या माऊलीच्या दर्शनाचा छंद लागतो. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसी वस्सा लागी गाय तैसी अनाथासी माय, ही रेणुका माऊली जणू काही कल्पवृक्षाची सावलीच आहे. असा कल्पवृक्ष की जो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. अशा रेणुका माऊलीच्या भेटीसाठीच तळमळ व्यक्त झाली आहे. आपल्या सर्वांचा शेवटचा आधार परमेश्वरच असतो. ही रेणुका माऊली वस्सांची गाय तशी अनाथांची मायही आहे. ती कधीही आळस करीत नाही. अगदी प्रचंड उन्हाच्या तडाख्यातही भक्तांच्या हाकेसरशी धावून येणारी ही माय आहे. या मायेची सेवा करायला भक्त कसा तत्पर असतो याचे दर्शन माझी रेणुका माऊलीमध्ये घडते. भारतभूमी ही आपली आई आहे. कोणताही भेदभाव या माऊलीजवळ नाही. आपण एक आहोत, एक राहू आणि या अभिमानास कधी तडा जाऊ देणार नाही. कारण ही जननी आणि जन्मभूमी आम्हा स्वर्गाहून महान वाटते. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गाहून महान या ओळी आपल्याला रामायणाची आठवण करून देतात. कारण रावणवध करून बिभीषणाचा राज्याभिषेक श्रीरामांनी केला. बिभीषणाचा हट्ट आणि लक्ष्मणाचे लंकेबद्दलचे आकर्षण पाहून श्रीरामांनी जननी जन्मभूमीच्च स्वर्गादपि गरीयसी असे सांगून लक्ष्मणाला आपल्या मातृभूमीची महती पटवून दिली. भारतीय संस्कृतीत आईला आदराचे स्थान आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या त्रयीतही मातेलाच प्रथम स्थान आहे. मानवी जीवनात वात्सल्य, प्रेम, प्रेरणा, स्फूर्ती देऊन अंधारातून प्रकाश वाटेवर आणणारा नितांत रमणीय शब्द म्हणजे आई. माता, माय, माऊली अशा अनेक शब्दातून विविध रूपात भेटणारा मातृभाव सदैव वंदनीय राहिला आहे आणि राहणार आहे. संत साहित्याने यावर कळस चढविला. आदरणीय दैवत विठुरायाला यांनी थेट विठू माऊली ठरवलं. वास्तविक महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, औंधची यमाई ह्या देवी हजारो वर्षे भजल्या जात आहेत. पण संतांनी त्यांना माऊली म्हटलं नाही, विठुरायाला म्हटलं. 28 युगे विटेवर उभ्या असलेल्या काळ्याक भिन्न पाषाणमूर्तीत मातृत्व पाहून संत ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा आर्त साद घातली. तिचे पडसाद पुढच्या बहुतेक संत साहित्यात उमटले. ज्ञानेश्वर महाराज बालवयात मातृसुखाला आचवले होते. जीवनात सामाजिक विषमतेचे अनेक चटके त्यांना खावे लागले होते. उच्चवर्णीयांनी शूद्र ठरवणं, पतित ठरवणं, वेद पठणाचा हक्क नाकारणं, वाळीत टाकणं अशा संकटांमध्ये त्यांना समचरण, समन्वयक विठ्ठलाचा आधार वाटणं स्वाभाविक होतं. भक्तांची आई होऊन सर्वांना समबुद्धीने वागवणारी मातृरूप देवता त्यांनी विठ्ठलात पाहिली आणि विठू माऊलीचा गजर सुरू केला. त्यांनी साऱ्या विश्वालाच त्याच्या उपकार रूपामध्ये माऊली म्हणून संबोधले. संतांना, गुरूंना, श्रीमद भगवद्गीतेला, ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही जेव्हा जेव्हा गौरवण्याचा प्रसंग येतो तेव्हा ज्ञानेश्वर त्यांच्या मातृरूपाचा उल्लेख करतात. त्यांच्या लेखी ब्रह्मविद्या सांगणाऱ्या श्रुतींनाही परोती माऊली जगी अशा होतात. तर श्रोतांना आर्जव करताना तरी पुरोहितपणे मी बोलिलो पुरे उणे, ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी असे म्हणून आईच्या वात्सल्याने माझं म्हणणं ऐकून घ्या असे आवाहन करतात.
त्यांच्या मांदियाळीत सर्व संतांकडे, भागवत धार्मियांकडे ते साहजिकच परावर्तित होत आणि लेकुरवाळ्या या विठूभोवती लढीवाळ हट्ट करणारा संतरूपी गोपाळांचा मेळा तयार होतो. जाई नगे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया या ज्ञानेश्वरांच्या आर्त आळवणीनंतर जननीये जीव लगे येवो पांडुरंगे, तू माझी माऊली मी वो तुझा ताणा, विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उणे काय अशा अनेक पंक्तीतून विठू माऊलीचा धावा केलेला आढळतो. त्या सर्वातून आईची निरपवाद थोरवी जनसामान्यांमध्ये पुढे बिंबली असली पाहिजे. शिवबा हे एक नवलच आहे. त्यांची नवलाई म्हणजेच आपल्याला मिळालेलं स्वराज्य होय. शिवबा स्वराज्य अस्तित्वात आणण्याचे श्रेय जिजाऊंना देतात. एक माऊली आपल्या मुलावर किती प्रभावी संस्कार करते याचा प्रत्यय या दैवतरूपी जिजाऊतून येतो. महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा असलेला शिवबा तशा पद्धतीने घडवणाऱ्या जिजाऊ दैवताच्या, प्रेरणांच्या, श्रद्धेच्या रूपात आपल्यासमोर साकार होतात. आजच्या काळात घराघरात शिवाजी घडवण्यासाठी मुलांवर सुसंस्कार घडले पाहिजेत. जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवाजी महाराज घडले. दुष्काळाची स्थिती असताना जिजाऊंनी सोन्याचे दिवस यावेत म्हणून नांगराला सोन्याचा फाळ लावून उजाड माळरानावर शेती फुलवली. आजच्या आईने मुलांवर संस्कार केले तर घराघरात मावळे नव्हे तर शिवाजी महाराज निर्माण होतील. छत्रपती शिवाजी महाराज यांची जडणघडण जिजाबाईंनी केली. स्वराज्याचे स्वप्नही त्यांनी शिवबांच्या मनात फुलवले. आपल्याजवळ जे आहे ते नीट उपयोगात आणायला शिकले पाहिजे, मग जगात काहीच कमी पडत नाही ही शिकवण जिजाऊंनी दिली. म्हणून जिजाऊमध्ये दैवत माऊलीचे अस्तित्व जाणवते. स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या, त्यासाठी समाजाच्या प्रखर विरोधाला तोंड देणाऱ्या, स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या आणि महाराष्ट्राच्या श्रद्धास्थान असलेल्या सावित्रीबाई फुले यासुद्धा दैवतरूपी माऊली आहेत. सावित्रीबाईंनी स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पण परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वतः शिकून असंख्य महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची त्या मशाल झाल्या. त्या काळात अनाथ यशवंताला दत्तक घेऊन त्यांनी समतेचा एक नवा आदर्श समाजामध्ये निर्माण केला. सावित्रीबाईंमुळे आज सावित्रीच्या लेकी अभिमानाने जगत आहेत, शिकत आहेत. कवी प्रकाश अंभोरे म्हणतात, माझी सावित्री माऊली आली मशाल घेऊन, काळाकुट्ट अंधारात गेली वाट दाखवून. शेतातलं आंब्याचं झाड म्हणजे शाळा, झाडाखालची काळी माती म्हणजे पाटी, झाडाची छोटीशी फांदी म्हणजे पेन्सिल. ज्योतिराव गुरुजी आणि सावित्रीबाई विद्यार्थिनी. शिकणं कसलं तो एक महायज्ञ होता. ज्ञानसत्र होतं. साक्षात सरस्वतीची आराधना होती, पूजा होती. ती एक तपस्या होती, तपश्चर्या होती. प्रस्थापितांच्या विरोधात फुंकलेलं रणशिंग होतं, तर क्रांतिज्योतींचं पेटणं होतं. रूढीग्रस्त समाजानं त्यांची निंदा केली, अंगावर शेणपाणी ओतलं, पण त्या डगमगल्या नाहीत. समाजाचा सोडा, पण एकदा सावित्रीबाईंचा भाऊच म्हणाला, ताई सोडून दे सारं, रूढीप्रमाणे वाग. सावित्रीबाई म्हणाल्या, भाऊराया, अरे मुक्या शेळीला अन गाई बैलांनाही तू जवळ घेतोस, नागपंचमीला विषारी सापालाही दूध पाजतोस, मग आपल्यासारखीच ही आडा माणसांची माणसं तुला अपवित्र का वाटतात? माणूस म्हणून त्यांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठी मी त्यांना शिकवते. मी आणि माझे पती पंढरीला नाही जात, पण समाजातील या उपेक्षितांना आम्ही दोघं पंढरी मानतो आणि त्यांची सेवा करतो. यात वाईट काय आहे तूच सांग. खरं तर सावित्रीबाई म्हणजे अतुलनीय धैर्याचा महासागर. पराकोटीची ज्ञानसाधना म्हणजे सावित्रीबाई. अगदी टोकाचा जीवन संघर्ष म्हणजे सावित्रीबाई. उपेक्षितांसाठी चंदनासारखं झिजणाऱ्या फुले दाम्पत्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, लोकशाही यासाठी आपल्या एका आयुष्याचं जेवढं प्रचंड आणि उत्तुंग कार्य केलं, तेवढं कार्य अनेकांना अनेक जन्म घेऊनही करता येणार नाही. कवी यशवंत मनोहरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आपलं दैवतरूपी मातेचे अस्तित्व जाणवते. दलितांना संघटित करून शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणाऱ्या बाबासाहेबांमध्ये त्यांना भीमाई दिसते. आई मुलासाठी सर्व काही करीत असते. काहींच्या स्वप्नांना तिने फुलवले. ती कोणाचा प्राण झाली तर काहींसाठी ती क्रांतीची आग झाली. ज्ञान नसणाऱ्या कुलांसाठी भीमाई ग्रंथ झाली. अशी वस्तुस्थिती यशवंत मनोहरांनी भीमाईमध्ये चित्रित केली आहे. तोडलेल्या पावलास्तव बुद्धिवादी पंथ झाली. ज्ञान नसणाऱ्या कुलांसाठी भीमाई ग्रंथ झाली. व्यवस्थेनं नागवलं, जातीपातीने छळलं,
समाजानं उपेक्षिलं, परिस्थितीनं पडलं, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या धैर्यानं साऱ्या संकटांना तोंड दिलं. पावलोपावली अवमान झाला तरी ते राष्ट्रनिष्ठेपासून तसूभर ढळले नाहीत. कोणाशी सूडभावनेने वागले नाहीत. अन्याय अत्याचार झाले ते सोसूनही मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे हे मोठ्या गर्वानं सांगत. डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात अनेक बिकट प्रसंग आले. पुढील सर्व आयुष्य त्यांनी समाज बांधवाच्या उद्धारासाठी खर्च केलं. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या राममंदिरातील प्रवेश सत्याग्रह त्यांनी केला. स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे थोर दूरदृष्टीचे विचारवंत, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून भारतीय जनतेला डॉक्टर बाबासाहेबांमध्ये दैवतरूपी मातेचे अस्तित्व जाणवते. आई वडिलांची भक्ती करणाराच पंढरीनाथाला आवडतो याची जाण संतांना होती, म्हणून आई वडील असता घरी कशाला जातो रे पंढरी अशी त्यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या वाड्याच्या कुलुपाची चावीच जर आई वडिलांची सेवा आहे तर इतर प्रयत्नाने भेटीसाठी त्याचे दार उघडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुळी कन्यापुत्री होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे पांडुरंग खरोखर आपल्या भेटीसाठी उतावीळ होईल. आपणाला भक्त पुंडलिक, श्रावणबाळ यांच्या पंक्तीत बसता आले नाही तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत आई वडिलांचा छळ करणाऱ्या, त्यांचा अवमान करणाऱ्यांच्या पंक्तीत आपला क्रमांक असणार नाही याची आपण खात्री बाळगली तरी पुरेसे आहे. माऊली म्हणजेच आई. वारीत प्रत्येकजण एकमेकांना माऊली म्हणतो. माऊली नामामध्ये प्रेमभाव दडला आहे. आईचे प्रेम घरात जसे मिळते तसाच प्रेमभाव वारीत आपल्याला मिळतो. माऊली आणि विठ्ठल हे दोन शब्दच जीवनाचे अध्यात्म आहे. वारकरी वारीत जेव्हा टँकरखाली थंड पाण्याने स्नान करताना दिसतो तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते. ते स्नान तरी कसलं? 4-2 तांबे पाणी अंगावर पडतं ना पडतं, तोच दुसरा माणूस वरच्या बाजूला नळाला तांब्या लावतो. तेव्हा स्नान करणारा त्याला म्हणतो, अहो माऊली, थोडं पाणी पडू द्या ना माझ्या अंगावर. माऊलींनी स्वतःसाठी काही मागितले नाही, जगासाठी पसायदान लिहिले. ज्याला जे पाहिजे ते मिळू दे असे त्यांनी त्यात मागितले. वारकरी आपल्या अभंगातून विठू माऊलीचा गौरव करताना म्हणतात, विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. अमृताची गोडी आज आली या अभंगा विठ्ठला माय बापा.